नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी येणार, कोणत्या दिवशी बँक खात्यात पैसे जमा होतील आणि यावेळी काय नवीन नियम आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट बँक खात्यात देणारी सरकारी योजना आहे। ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये महिन्यांतराने दिली जाते। सध्या सरकारकडून 22व्या हप्त्याची अधिकृत तारीख घोषित केलेली नाही, पण अनेक वृत्त माध्यमांनी अंदाज व्यक्त केला आहे की हा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात जारी होऊ शकतो। काही बातम्यांमध्ये असेही झळकले आहे की शेतकऱ्यांना होळीच्या आधी 2,000 रुपये रक्कम बँक खात्यात थेट जमा होऊ शकते, पण हे अद्याप अधिकृत निश्चित डेट नाही। याच्याबद्दल पीएम किसान योजनेत आता 6,000 रुपये वाढवून 12,000 करण्याचा विचार चालू असल्याच्या अफवा फिरत होत्या, पण शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की सध्या तरी हप्ता 6,000 रुपयेच कायम राहणार आहे। म्हणजेच 22व्या हप्त्यातही शेतकऱ्यांना 2,000 रुपये रक्कम मिळण्याची शक्यता आहे, जर ते योग्य प्रकारे नोंदणीकृत असतील तर। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी जर योग्य पद्धतीने नोंदणीकृत असतील तरच त्यांना हा 22वा हप्ता 2,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। 2026 मध्ये सरकारने पीएम किसान योजनेत मोठा बदल केला आहे। आता 22, 23 आणि 24व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी जोडणे आणि ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे। ज्यांची ई-केवायसी अपडेट नाही, फार्मर आयडी तयार नाही किंवा इतर औपचारिकता पूर्ण नाहीत अशा शेतकऱ्यांना हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही। तर तुमच्या बँक खात्यात पैसे आलेत का नाही किंवा येण्यासाठी तुम्ही काय करायचे आहे, सर्वप्रथम तुमचे नाव pmkisan.government.in वर तपासा। तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का नाही हे चेक करा। ई-केवायसी झालेली आहे का नाही याची खात्री करा। जर नसेल तर लगेच आधार आणि इतर दस्तावेजांसह ई-केवायसी पूर्ण करा। तुमच्या बँक खात्याचा आधारण दुरुस्त असल्याची खात्री करा, कारण वेगळ्या खात्यावर नाव असल्यास पैसे जात नाहीत। तसेच शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, 2026-27 साठी पीएम किसान योजनेसाठी 23,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। म्हणजेच या योजनेवर सरकार पूर्णपणे टिकून आहे। त्यामुळे तुमच्या नोंदणी, ई-केवायसी आणि फार्मर आयडी तपासून घेणे आवश्यक आहे, नाहीतर पुढच्या हप्त्यांसाठी तुम्ही वंचित राहाल पुढच्या हप्त्यांपासून। जर तुम्हाला हा अपडेट उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22वा हप्ता आला आहे का कमेंटमध्ये सांगा। तसेच आमच्या चॅनेलवर सबस्क्राईब करा, आणि कारण शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या योजनांचे अपडेट इथे आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत। धन्यवाद।